अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक 17 वर्षीय युवती की जी कबड्डीपट्टू आहे आणि या कबड्डीपट्टूवर पुण्यामध्ये म्हणजे प्रशिक्षण घेण्यासाठी ती पुण्यामध्ये आली आणि या पुण्यामध्ये तिच्या प्रशिक्षकांनी तिच्यावर केला लैंगिक अत्याचार। मित्रांनो, नेमकी घटना काय आहे ते आज आपल्याला पाहायचंय। मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये जी सत्य घटना आपण पाहणार आहोत। या सत्य घटनेचं नाव आहे प्रशिक्षक जेरबंद। नेहमीप्रमाणे नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी दिलीप थोरात आज थोडा वेगळ्या वेशामध्ये दिसतोय, कारण विषय तसा आहे, विषय अतिशय गंभीर आहे। मित्रांनो, हा विषय आपल्याला पाहायचा आहे, परंतु जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, त्याला काही मित्रांनो पैसे पडत नाहीत। तर चला आपण सुरुवात करूया खऱ्या अर्थाने या व्हिडिओला, कारण व्हिडिओ फार गंभीर आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आजकाल मित्रांनो शिक्षकांवर पण विश्वास ठेवणं फार कठीण होऊन बसलेलं आहे। ते या सत्य घटनेतून आपल्याला पाहायला मिळतंय। झालं काय की एक 17 वर्षीय मुलगी जी अहिल्यानगरला राहते आणि ती छान कबड्डीपट्टू खेळते, अगदी देशाच्या स्तरावर राष्ट्रीय स्तरावर ती कबड्डी खेळते आणि तिच्या कबड्डीमध्ये अजून सुधारणा होण्यासाठी ती पुण्यामध्ये आली। पुण्यामध्ये वाकड येथे तिचे मामा राहतात आणि त्या मामाकडे ती काही दिवसांसाठी हे प्रशिक्षण घेण्यासाठी राहण्यासाठी आली आणि या मुलीला तिचं जे काही कबड्डीचं स्वप्न आहे ते जगाच्या नकाशावर उतरवायचं होतं। जगाच्या नकाशावर हे चित्र तिचं उतरवायचं होतं, तिला खेळायचं होतं, जगाच्या नकाशावर तिचं आपलं नाव नोंदवायचं होतं। मित्रांनो, त्यासाठी पाहिजे ती कष्ट करण्याची तिची तयारी होती, हवं ते प्रशिक्षण घेण्याची तिची तयारी होती, हवं तिथं राहण्याची तिची तयारी होती, पण तिला तिचा खेळ डेव्हलप करायचा होता आणि जगाच्या पातळीवर तिचं नाव नोंदवायचं होतं। त्यासाठी ही 17 वर्षाची अल्पवयीन मुलगी पाहिजे ते धडपड करत होती, कष्ट घेत होती। आता मित्रांनो, भोसरीमध्ये तिने एका अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला कबड्डीच्या प्रशिक्षणासाठी। तिथे प्रवेश घेतल्यानंतर तिचं प्रशिक्षण अगदी व्यवस्थित सुरू झालं, काही दिवस चाललं, परंतु मित्रांनो या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचं दुर्दैव म्हणूया आपण, ते तिथं आडवं आलं। आता हे दुर्दैव नेमकं काय, तिच्यावर कोसळलेली आपत्ती काय आहे ती आपल्याला पाहायची या व्हिडिओमधून, म्हणून हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत व्यवस्थित पहा मित्रांनो। अकॅडमीत प्रवेश घेतला, प्रशिक्षण सुरू झालं आणि तिला प्रशिक्षक होते 2 मित्रांनो। त्यापैकी एकाचं नाव होतं शिवाजी वाबळे, वय वर्ष 55 आणि दुसऱ्या प्रशिक्षकाचं नाव होतं रमेश गांगर्डे, वय वर्ष 24-26 असं काहीतरी। तर हे 2 प्रशिक्षक तिला प्रॅक्टिस करायला मदत करत होते, तिला शिकवत होते, कबड्डीबद्दलचे डावपेच जे काय असतात ते तिला शिकवत होते। परंतु मित्रांनो ही मुलगी सुंदर होती, दिसायला सौंदर्य तिचं छान होतं आणि या सौंदर्यावर हे जे काही 2 प्रशिक्षक होते हे भाळले, म्हणजे यांची मती तिला पाहिल्यानंतर गेली माती खायला। आणि मित्रांनो हळूहळू या प्रशिक्षकांनी काय केलं की तिला शिकवता शिकवता नको त्या ठिकाणी स्पर्श करणं वगैरे वगैरे, म्हणजे ज्याला आपण बॅड टच म्हणतो, हा बॅड टच करायला सुरुवात केली। परंतु मित्रांनो त्या मुलीच्या प्रथम दर्शनी हे काही लक्षात आलं नाही, कारण का लक्षात जरी आलं असतं तरी तिला लढायचं होतं, तिला जगाच्या नकाशावर आपलं नाव कोरायचं होतं, म्हणून या मुलीनं या प्रकाराकडे दुर्लक्ष केलं मित्रांनो।
हे जे काही दोन वासनावीर होते, या दोन वासनावीरांनी मित्रांनो 25 फेब्रुवारी 2025ला एक प्लॅन तयार केला आणि तो प्लॅन त्यांनी अंमलात आणला 25 तारखेलाच. जसा हा प्लॅन अंमलात आला तसा मित्रांनो या 17 वर्षाच्या अल्पवयीन कबड्डीपटू जी काही खेळाडू आहे तिच्या आयुष्याची राख रांगोळी झाली. ठरल्याप्रमाणे प्लॅनमध्ये ठरल्याप्रमाणे या दोघांनी या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण केलं मित्रांनो. आणि हा 55 वर्षीय वाबळे आणि 26 वर्षीय नांगरडे या दोन प्रशिक्षकांनी या अल्पवयीन मुलीवर अमानुष बलात्कार केला. अमानुष बलात्कार केला या लिंग पिसाटांनी या मुलीवर आणि या मुलीच्या स्वप्नांची अगदी राख रांगोळी झाली मित्रांनो. आली होती कशाला आणि झालं काय हा प्रश्न निर्माण झाला होता. तिला जगाच्या नकाशावर तिला आपलं नाव कोरायचं होतं, पण जगामध्ये हे असे नरभक्षक लोक जर निर्माण होत असतील, तयार असतील, तर या मुलीने धडपड तरी किती करायची हो. तिचं फार मोठं स्वप्न होतं. या स्वप्नांची राख रांगोळी या दोघांनी केली. आणि मित्रांनो हे सगळं करण्यासाठी यांनी अजून एका मित्राची मदत घेतली. अंकुश बेडेकर, वय वर्ष 24-25 समथिंग असं. या मित्राची मदत घेतली आणि तिच्यावर बलात्कार केला. मित्रांनो कुंपणच शेत खायला लागलं तर त्या शेतानं काय करायचं हो. 25 फेब्रुवारीला ही मुलगी घरी आली नाही म्हणून मामाने वाकड पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला, परंतु 26 फेब्रुवारीला वाकड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला, तोही अपहरणाचा. आता पोलिसांना काही अंदाज असतात, त्यांचं लक्ष बरोबर असतं. त्यांनी बरोबर या अंकुशला, म्हणजे जो काही तिसरा होता ज्याची मदत या दोघांनी घेतली होती, त्या अंकुशला प्रथम अटक केली. या अंकुश कडून सगळी माहिती काढून घेतली आणि त्याला जामिनीवर सोडून दिलं, कारण तो या सगळ्या प्रकारामध्ये नव्हता, बलात्काराच्या प्रकारामध्ये तो नव्हता. भले त्याने मदत केली असेल म्हणून त्याला पोलिसांनी जामिनावर सोडून दिलं. आणि हे जे काही दोन वासनावीर होते, गांगर्डे आणि तो दुसरा, यांना पोलिसांनी अटक केली. आता या मुलीचं अपहरण या दोघांनी केलं हे अंकुशने पोलिसांना माहिती दिली, परंतु तिच्यावर बलात्कार वगैरे झालेला आहे हे अंकुशला माहीत नव्हतं. त्या पद्धतीची जबानी अंकुशने दिली. परंतु काय झालं की यांना पकडल्यानंतर ती मुलगी सापडली आणि ही सगळी चौकशी चालू असताना मंडळी मुलीने असं पोलिसांना सांगितलं की या दोघांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केलेला आहे. आणि तिथून पुढे मग ही केस जरा वेगाने फिरायला लागली. एका अल्पवयीन मुलीवर या दोघांनी बलात्कार केला होता, त्यामुळं केस अगदी जोरामध्ये फिरायला लागली. मित्रांनो या दोघांना पकडलं. पोलिसांनी त्यांचा जो काही सरकारी चहा असतो तो पाजला आणि त्यांच्याकडून सगळ्या जबान्या वधवून घेतल्या आणि त्यामध्ये मुलीनेही तिची जबानी दिलेली आहे. पण मित्रांनो असं होतं की आता पोलीस काय करतील की ही सगळी जी काही याचे पुरावे आहे ते पुरावे वगैरे दाखल करून ही जी खटला आहे हा कोर्टामध्ये टाकला जाईल. आणि मग कोर्टामध्ये काय होईल, कदाचित तो किती वर्ष चालेल हा खटला काही सांगता येत नाही, किंवा हा खटला तर मुलीच्या बाजूनेच लागेल याची काही शाश्वती देता येत नाही. आता कसं होतं की या पुराव्यामध्ये त्या मुलीची मेडिसिन आली, मेडिकल रिपोर्ट आले, इतर काही गोष्टी आल्या, पुन्हा कोर्टामध्ये गेल्यानंतर तो बलात्कार झाला हे सिद्ध करावा लागतंय. तो कुठे झाला, किती वेळा झाला, कसा झाला वगैरे वगैरे हे सगळं कोर्टामध्ये सांगून त्या मुलीचं जे काही आबरू आहे उरलेली जे काय असेल
त्याचे धिंडवडे अक्षरशः कोर्टामध्ये निघतात आणि त्यातूनही जर तिच्या बाजूने हा खटला लागला नाही तर तिच्या आयुष्याची राख रांगोळी मात्र नक्की. कारण याच्यामध्ये मॅटर खूप करतात ते पुरावे, आणि हे पुरावे या समोरच्या पार्टींनी जर ते लूज केले तर मग मात्र या मुलीच्या बाजूने ती केस लागू शकत नाही. या दोघांची निर्दोष सुटका होऊ शकते. कारण प्रत्यक्ष दर्शनी म्हणजे पाहणारा असा यामध्ये कोणी नाहीये. त्यामुळे पुराव्यांवरच ही केस चालणार आहे. आणि हे पुरावे जर या लोकांनी वीक केलं तर ह्या मुलीचं वाटोळं झालं म्हणून समजायचं, तिच्या स्वप्नांचं वाटोळं झालं म्हणून समजायचं. कुठं निघाली होती ही मुलगी, कुठून आली, कुठे आली आणि कुठे निघाली होती? अहो, जगाच्या नकाशावर ती आपलं नाव कोरायला निघाली होती. पण बघा ना आता ह्या मुलीचं कुठल्या नकाशावर नाव कोरलं गेलं? का नियतीनं असा तिच्या बरोबर भयंकर खेळ खेळला तेच कळत नाही. पण सुदैवाने किंवा परमेश्वराला हात जोडून विनंती करतो की हे जे काही पुरावे आहेत ते पुरावे व्यवस्थित सादर पोलिसांनी करावेत कोर्टामध्ये, आणि कोर्टाने त्वरित, अगदी आता ही बलात्काराची केस आहे म्हणजे फास्ट ट्रॅकवर घ्यायची आणि त्याच्या 2-3 महिन्यामध्ये पुन्हा काहीतरी त्याच्यावर निर्णय द्यायचा, मुलीच्या बाजूने निर्णय द्यायचा, अशी मी ईश्वराचरणी प्रार्थना अर्पण करतो. पण मित्रांनो, एक आहे, जर मुलगी जर चांगली असेल, म्हणजे मुलगी जर स्वाभिमानी असेल, मुलगी जर धाडसी असेल, तर आपण म्हणतो ना, तू फक्त हो म्हण किंवा तू फक्त लढ म्हण, ही लढणार. मला खात्री आहे ही मुलगी लढणार आणि एक ना एक दिवस जगाच्या नकाशावर ती आपलं नाव कोरणार. देशाच्या नकाशावर तिनं तिचं नाव कोरलेलं आहे, पण जगाच्या नकाशावरही ही मुलगी एक ना एक दिवस आपलं नाव कोरणार. आणि हे दोन काय वासनावीर जे आहेत ते कुठेतरी येरवाड्याला असतील किंवा कुठेतरी असतील, ते त्या येरवाड्याच्या नकाशामध्ये आपलं नाव कोरत नसणार आहे. मित्रांनो, आता इथेच थांबतोय. मी पुन्हा येतोय लवकरच एक नवीन सत्य घटना घेऊन तुमच्या समोर येणाऱ्या गुरुवारी. आणि या सत्य घटनेचा विषय आहे मित्रांनो, पावसाळ्याचे दिवस आहेत, अनेक धबधबे चालू आहेत, अनेक डॅम भरलेले आहेत. त्यामुळं गेल्या वर्षी मी एक व्हिडिओ बनवला होता भुशी डॅमवर. त्याच भुशी डॅमवर मी आता गुरुवारी एक विषय तुमच्या समोर घेऊन येतोय. त्यामुळं व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो. धन्यवाद.